शनिवारी झालेल्या मुसळधार पावसानं म्हसवड शहरातील एसटी बस स्थानक ते शिंगणापूर चौक या मुख्य रस्त्यावर असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरून व्यापाऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं। या नुकसानीस कारणीभूत ठरलेल्या अतिक्रमणाविरोधात म्हसवड नगरपालिकेनं रविवारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात धडक मोहीम राबवून अतिक्रमण जमीनदोस्ती केली। शहरातील या गजबजलेल्या परिसरात बंदिस्त गटारांवर बेकायदा टपऱ्या उभारल्या गेल्या होत्या, त्यामुळे गटारांची स्वच्छता अडथळली जाऊन पावसाचं पाणी निचरा न होऊन थेट दुकानात शिरलं। परिणामी व्यापाऱ्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं। प्रशासनाने या प्रकारची गंभीर दखल घेत मोहीम राबवली। या मोहिमेदरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत स्वतः उपस्थित होते, त्यामुळे कारवाईला कोणताही विरोध न होता नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले। महसूल विभागानं नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली असल्याचं अप्पर तहसीलदार मीना बाबर यांनी सांगितलं। नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने यांनी नागरिकांना आवाहन केलंय की शासकीय जागेवरील अतिक्रमण तात्काळ स्वतःहून हटवावीत, अन्यथा कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल। पालिकेच्या या कारवाईमुळे पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळाव्यात अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतायत। काल आपण पाहता की शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला। त्या पावसामुळे जे नैसर्गिक नाले असतील, ओढे असतील, त्यामधून प्रवाह पुढे जाताना काही अडचणी निर्माण झाल्या। त्यामुळे आज आपण सकाळपासून सर्वांना अगोदर सूचना दिलेल्या आहे, सर्व तालुका प्रशासन सोबत आहे आणि त्यानुसार आपण जे गटर ब्लॉक केले, गटरावर काही टपरी असेल किंवा इतर दुकानाचं साहित्य ठेवलं असेल, त्या लोकांना आपण सूचना केलेल्या आहेत की आपण ते साहित्य त्वरित हटवावे व जो काही पावसाचा प्रवाह पाण्यात असेल किंवा जे नैसर्गिक गटर असेल त्याच्या प्रवाहामध्ये कुठेही अडथळा निर्माण करू नये अशा सूचना केल्यानंतर नागरिकांनीही जे आपले अतिक्रमण किंवा काय जे पाण्याला अडथळा निर्माण होणाऱ्या ज्या काही गोष्टी होत्या त्या काढायला सुरुवात केलेली आहे। ज्या ठिकाणी गटर चुकप किंवा ब्लॉक केले होते तेही आपण जेसीबीच्या सहाय्याने काढत आहोत। माझे सर्व परिसरातील दुकानदार, ज्यातील विक्रेते यांना एक विनंती आणि आव्हान आहे की आपण तात्काळ आपले जे काय गटर, नाले, फुटपाथवरती जे काही अतिक्रमण किंवा काय आपण जे अडथळा निर्माण केला असेल तो त्वरित काढून टाकावा, अन्यथा प्रशासनामार्फत कारवाई करण्यात येईल। त्यामध्ये काही नुकसान झालेस त्याची सर्वस्व जबाबदारी आपली जाण्याची नोंद घ्या।